आज शाखा क्रमांक 3च्या वतीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3मध्ये जी मुलं इयत्ता 10वी 12वी पास झाली उत्तीर्ण झाली त्या सर्व मुलांचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सन्मानपूर्वक त्या ठिकाणी त्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या सौ संजनाताई घाडी, आमचे युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य राजदादा तुर्वे, तसेच आमच्या विभाग प्रमुख मीनाताई पानमन, आमचे चिरंजीव ऋषिकेश ब्रीद यांच्या आयोजनाखाली आमचे शाखेचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारीजी, सुषमा गायकवाड, तसेच माझ्या पत्नी सौ नम्रता ब्रीद, ममता ब्रीद आणि सर्व माझे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख पुरुष, महिला आणि युवा सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये मोठं सहकार्य केलं आणि ह्या ठिकाणी ह्या सर्व आलेल्या मुलांना सन्मान करण्यामध्ये सगळ्यांनीच हातभार लावल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि इयत्ता 10वी 12वी झालेल्या सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांना पुढील शैक्षणिक कॉलेजमध्ये शिकत असताना आणखीन त्यांनी मोठ्या मोठ्या त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत त्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो। माझ्या वतीने आज या ठिकाणी सर्व मुलांना बॅग वाटप, तसेच पेन आणि सर्टिफिकेट ही भेटवस्तू देण्यात आली आणि माझ्याकडून खूप खूप त्यांना आशीर्वादसुद्धा दिले। या ठिकाणी शिकत असलेली मुलं त्यांना अनेक अडचणींवर मात करून त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळवतात, परंतु त्याच्या पाठीशी कोणाची तरी शाबासकीची थाप पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी ह्या सर्वांना आम्ही इथे बोलवलं। त्यांच्याबरोबर त्यांचे पालकसुद्धा उपस्थित होते। मी त्या सर्व पालकांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। त्या मुलांना शिकवण्यामध्ये आईबाबांचा त्यांचा मोठा हात असतो। अतिशय कष्ट करून त्या ठिकाणी त्यांना चांगलं उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात आणि त्या ठिकाणी माझ्या वतीने मी सर्व मुलांना शुभेच्छा देत असताना एकच त्यांना सांगितलं आहे, आपण पुढे आता कॉलेजमध्ये जात आहात, आपल्याला ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर गायडन्स करायचं आहे त्या ठिकाणी जे काही शिकायचं आहे आपल्याला त्यासाठी आपण मेहनत आणि चिकाटी पाहिजे आपली, त्या ठिकाणी कष्ट करायची हिंमत ठेवा, जेणेकरून आपल्याला ते यश संपादन करता येईल। आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी मुलं या ठिकाणी आली, त्यांचे पालकसुद्धा आले आणि चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी इथे झाला। भविष्यामध्ये सुद्धा असे समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तसेच या मागाठाण्याचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये सुद्धा आम्ही असेच मोठे मोठे उपक्रम घेऊ आणि समाजासाठी आणखीन काही ना काही आम्ही करत राहू, हे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू। कार्यक्रम बाळकृष्ण ब्रीद यांनी जो आयोजित केला होता 10वी 12वी सत्कार सोहळा तो उत्तमरित्या पार पाडलेला आहे आणि विद्यार्थ्यांची उपस्थितीही छान होती। 6 वाजल्यापासून बसले होते विद्यार्थी, तरीही एकही मुलगा मुलगी हललेले नाही आहे। त्यांनी मार्गदर्शकांचं मार्गदर्शन ऐकून घेतलं, त्यांना जे करायचं आहे तेही त्यांनी ठरवलेलं असेलच अशी मी अपेक्षा करते आणि इथेच थांबते। आज ह्या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला बाळकृष्ण ब्रीद यांनी, तो खूप छान पद्धतीने आयोजित केला होता आणि छान पद्धतीने तो झाला पण। आणि जो सोहळा आयोजित करतात त्याच्यामागे एक उद्देश असतो की मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळते की आपल्या बाजूच्याला छान म्हणजे बक्षीस मिळालं। जो विद्यार्थी कमी मार्क मिळतात त्यालाही वाटतं की आपण पण असं काहीतरी अभ्यास करून
आपण सुद्धा पुढे जायला पाहिजे आणि आपण सुद्धा ह्याच्यासारखं काहीतरी अचीव केलं पाहिजे आणि त्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा म्हणून ते अभ्यासाला लागतात आणि असं एकही म्हणजे राहणार नाही आपल्या ह्याच्यामध्ये की मला कमी मार्क मिळाले. आणि ब्रीद साहेबांनी असं नाही बघितलं की टक्केवारीच मिळाले त्या लोकांना म्हणजे गुणगौरव केला किंवा सर्टिफिकेट दिली. त्यांनी सगळ्यांना सारखं म्हणजे एका मापामध्ये मोजून सगळ्यांना सर्टिफिकेट दिलेली आहेत. असं नाही की जास्त मिळाले त्यांना दिले आणि त्याच्यातून विद्यार्थी समजून घेतील की आपल्यालाही अभ्यास केला पाहिजे आणि छान मार्क मिळून नेक्स्ट टाईम तरी आपल्याला म्हणजे टक्केवारीत येऊ आपण. आता स्पर्धेचं युग असलं तरी मुलांना कसं एकमेकाचं बघून त्याच्यातून काहीतरी निर्माण करायचं आणि त्या हिशोबाने ते अभ्यास करणार आणि पुढे जातील आणि प्रत्येकजण यशाची पायरी हा नक्कीच चढत जाणार ह्या सगळ्या अशा प्रोग्राममध्ये.